ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीचा रविराजांच्या रूममध्ये चालू असणारा तपास तूर्तास तरी थांबलेला होता आणि म्हणूनच आता दोघंही जण जायला निघालेली होती. त्याच वेळेला मात्र प्रतिमा न चुकता घारग्यांचा डब्बा, घारगे जे आहेत ते मात्र अस्मितासाठी खास करून देते आणि त्याच वेळेला घारगे अस्मिताला खूप जास्त आवडतात. ती आवडीने खाईल, तिला ने हा असं म्हणून तिच्या हातामध्ये म्हणजे सायलीच्या हातात घारगेचा डब्बा दिला जातो. दुसरीकडे सुमनला खूप जास्त लागलेलं असतं म्हणून सुमन रडत असते, पण सायलीने हाक मारल्यामुळे सुमनला जावं लागतं. पण सुमन जेव्हा रडत असते ना तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू सरळ सगळं काही सांगून जात असतात की बिचारीला होणारा त्रास आणि या सगळ्याबद्दलच आणि त्यामुळेच ना सुमन खूप जास्त रडत आहे हे तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत असतं. सुमनला आता खाली आल्यानंतर सगळेजण विचारू लागतात की काय झालं आहे सुमन काकू, काही प्रॉब्लेम झाला आहे का, असं देखील आता सुमनला विचारलं जातं. पण त्यावेळेला सुमन काही नाही असं म्हणून थातूरमातूर उत्तर देऊ लागते. पण सायलीला सुमनला काहीतरी झालेलं आहे यावर मात्र पूर्णपणे संशय आलेला असतो, पण ती आता खोटी उत्तर देते. सायली आणि अर्जुन आता घरी जायला निघतात. सुमन आपलं मन सगळ्या कामांमध्ये रमवत असते आणि त्याच वेळेला ना सुमन तिकडे काम करत असताना नागराज हा पुन्हा एकदा बाहेर जात असतो आणि दादा मी लगेचच जाऊन येतो असं बोलून तो बाहेर पडत असतो. पण रविराज त्याला आता जाण्यापासून थांबवतात. रविराज त्याला म्हणत असतात की आता तू कुठे चालला आहेस, तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये माझं लक्ष नाहीये, पण मी बरोबर तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे. आता एवढं बोलूनही तू पुन्हा घराबाहेर चालला आहेस, म्हणजे तुझं नेमकं काय सुरू आहे मला सांगशील का, आणि काल तू रात्रभर कुठे होतास या प्रश्नाचे उत्तर तर मला तुझ्याकडून ऐकायचंच आहे. त्यामुळे ना मला आता या प्रश्नांची उत्तर व्यवस्थितपणे सांग की तू काल रात्री कुठे होतास ते. असं म्हटल्याबरोबर नागराजची नेहमीप्रमाणे खोटी कारण द्यायला सुरुवात होते. नागराज म्हणत असतो की खरं तर ना मी जिथे गेलो होतो ना तिथे नेटवर्कचा इश्यू होता आणि मुळात आहे ना तुम्ही जे काही फोन केलेत ना ते घाई गडबडीमध्ये मी उचलू शकलो नाही असं देखील आता तो बोलत असतो. म्हणजे नेमका कोणत्या ठिकाणावर तू गेला होतास की तुला इतका नेटवर्कचा इश्यू आला सांग ना. मी वाशीला गेलो होतो असं खोटं आता नागराज सांगू लागतो. मग आम्ही तुला कॉल केले होते, हे तुझ्या नंबरवर दिसले नाही का, असं देखील नागराजला आता रविराज विचारू लागतात. त्यावर मात्र रविराजांना तो सांगू लागतो की ते काय आहे ना मी बघितले होते, तुमचा फोन आला होता पण प्रॉब्लेम सुद्धा तितकाच मोठा होता. काय झालं होतं सांग बरं. त्यावर आता खोटच इथे स्टोरी रचायला सुरुवात नागराजने केलेली असते. म्हणजेच काय तर नागराज आता खोटी स्टोरी रचून सांगू लागतो की माझा एक मित्र आहे वाशीचा, त्याला ना एक प्रॉब्लेम झाला होता आणि म्हणूनच इमर्जन्सीमध्ये त्याने मला कॉल केला होता. ती गाय ना त्याची आई बाथरूममध्ये घसरून पडली आणि म्हणूनच त्याच्या आईला कमरेला आणि त्यासोबत पायाला सुद्धा खूप जास्त दुखापत झाली. मग मी विचार केला की तिला एवढा त्रास होतोय तर आम्ही त्याच गडबडीमध्ये होतो. तिची ती सर्जरी डॉक्टरांनी सांगितली होती. मग त्या टेन्शनमध्ये असताना तुमचे कॉल रिसीव्ह करता आली नाहीत अशी कारणं आता मात्र इकडे असणारा नागराज देत असतो. त्यावर रविराजांना राग येतो. रविराज नागराजला म्हणत असतात की ही सखी कारणं तू मला देतोयस तोपर्यंत ठीक आहे, पण मला जरा नीट सांग नेमकं काय आहे ते कारण. आहे ना महिपचा आणि तुझा अजूनही संबंध आहे का, असा थेट प्रश्न विचारल्यानंतर इकडे मात्र आता नागराज हा घाबरलेला असतो आणि नागराज म्हणत असतो की तुम्ही मला या सगळ्याबद्दल असं का विचारत आहात. त्यावर मात्र आता रविराज त्याला सांगत असतात की हो, स्वतः महिपने कबुली दिली आहे की त्याला कोणीतरी सुपारी दिली होती आपल्याला मारण्याची. आणि हे सगळं गोष्ट जेव्हा आता नागराजला कळतात ना तेव्हा नागराज या गोष्टी
सिरियसमध्ये घेत नाही. मात्र आता रविराज सांगतात की त्या दिवशी जेव्हा प्रतिमा त्याच्या समोर होती तेव्हा त्याने प्रतिमाच्या समोरच त्याच्या ख्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे की त्याला हे सगळं करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती आणि ती सुपारी आपल्या अख्ख्या किल्लेदार कुटुंबाला देण्यात आली होती संपवण्याची. पण तरीसुद्धा या संकटातून आपण वाचलेलो आहोत. मग अशा माणसासोबत तुझी अजूनही दोस्ती यारी आहे का हेच मला ऐकून घ्यायचं आहे. मला सांग, काय करतोयस तू सध्या आणि रात्रभर बाहेर राहून तुझं काय चाललंय? या प्रश्नांची उत्तर मला मिळायलाच हवी, असं रविराज रागारागातच आता बोलत असतात. त्याच वेळेला प्रतिभा म्हणत असते की हो, बरोबर आहे त्यांचं, कारण आपल्या घरामध्ये जे काही चाललं आहे ना ते सध्याच्या घडीला खूप जास्त भयंकर आहे. प्रतिमा सुद्धा त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि ती म्हणत असते की हो, या सगळ्या गोष्टी ख्या आहेत भाऊजी, आणि तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, कारण या सगळ्या गोष्टी जशा झाल्या आहेत ना तशाच सांगण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळेच ना तुम्हाला मी सांगते की या सगळ्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, म्हणूनच हे तुमच्यावर ओरडत आहेत. रविराज म्हणू लागतात की आता सांग, मला तुझ्या तोंडून उत्तर ऐकायचं आहे. त्यावर आता पुन्हा एकदा नागराज खोट सांगू लागतो आणि माझा आणि महिपचा काही संबंध नाही असं देखील आता बोललं जातं. खरं सांग, तुझ्या आणि महिपचा अजूनही काही संबंध नाही. नागराज म्हणतो की नाही रे दादा, अशा माणसासोबत मी का संबंध ठेवू? नाही ठेवत मी अशा माणसासोबत आता संबंध, कारण मला माहिती आहे तो माणूस कसा आहे ते. नागराज आता पुन्हा एकदा खोट बोलायला लागतो आणि नागराज जेव्हा खोट बोलत असतो ना, हे सुमनला पूर्णपणे माहिती असतं, कारण सुमन आहे ना त्याचे छक्के म्हणजे बरोबर ओळखून होती. शेवटी ती त्याची बायको आहे. तर दुसरीकडे मात्र आता सचिनला साक्षीचा कॉल आलेला असतो आणि म्हणूनच साक्षीचा कॉल रिसीव्ह करण्यासाठी म्हणून तो आता बाहेर आलेला असतो. खरं तर सुभेदारांच्या घरात अस्मिताकडे सुद्धा तो असतो. तर इकडे साक्षीने त्याला कॉल केलेला असतो. तर साक्षीचा आवाज थोडा वेगळा वाटू लागतो. साक्षीला तो म्हणत असतो की काय झालं आहे? तुझा आवाज असा वेगळा काय येतोय? काही झालं आहे का? नको होऊस ना इतकी पॅनिक. मला माहिती आहे की तिथे आता अण्णा नाहीयेत. अण्णांना शोधायचं आहे, पण आपण आपल्या परीने अण्णांना शोधायचा प्रयत्न करतोच आहे की मग तू एवढी टेन्शन नको घेत राहूस आणि या सगळ्याचे परिणाम तुझ्यावर होतील आणि तुला काही झालं तर मला नाही चालणार. मग तू तरी कुठे आहेस माझ्यासोबत? असं आता साक्षी त्याला म्हणत असते. त्यावर मात्र तो म्हणत असतो की बघितलंस माझंही काम कसं आहे ते, त्यामुळे मलाही तिथे थांबावं लागतंय. मला नाही जमत या गोष्टी, त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतो. पण मी लवकरच पुन्हा तुझ्याकडे येईन, कारण कामही करायचं आहे ना. साक्षी म्हणत असते सचिनला की तू माझ्याशी खोट तर बोलत नाहीस ना सचिन? बघ, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण प्लीज हा तू माझ्याशी खोट बोलू नकोस, असं देखील आता सचिनला ती म्हणत असते. त्यावर सचिन म्हणत असतो की नाही, मी नाही बोलत ते खोटं, कारण मला माहिती आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या भयंकर आहेत, पण मला तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझ्या आयुष्यात काहीच नाही, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे साक्षी जी आहे ती मात्र सचिनवर विश्वास ठेवते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, मी तुझी वाट बघते, तू लवकरच घरी ये, असं देखील ती आता त्याला बोलू लागते. त्यावर सचिन कसाबसा फोन ठेवतो आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा तो आतमध्ये रूममध्ये जायला निघतो. तो अस्मिताशी बोलत नसतो, पण साक्षीशी मात्र बरोबर बोलत असतो. इकडे आता एवढं सगळं होऊन सुद्धा नागराज घराबाहेर खोटं सांगून पडलेला असतो, कारण नागराजला आता महिपला खाऊ घालायचं असतं आणि याचसाठी तो आलेला असतो. आणि त्यावेळेला महिप बेशुद्ध अवस्थेत असतो, कारण प्रियाने त्याला पुन्हा एकदा औषध दिलेलं असतं आणि त्यामुळे तो त्याच तंदरीमध्ये असतो. तर नागराज विचार करतो की या पोरीने पुन्हा औषध दिलेलं दिसतंय
आणि त्यामुळेच आता हा एवढा हलतोय. मग आता हा शुद्धीवर आला की ह्याला खाऊ घातलं पाहिजे. म्हणूनच आता नागराजने येताना महिप्तसाठी वडापाव आणलेला असतो. तो म्हणत असतो की तर ना मला माहिती आहे तुला पुरणपोळी खूप आवडते. सुमनला सांगितली असते रे पुरणपोळी बनवायला, पण परत तिचे 1000 प्रश्न की ही पुरणपोळी कोणाला घेऊन जातात आणि काय. त्यामुळेच ना मी सांगितलं नाही. पण मला माहिती आहे तुला भूक लागली असेल, कारण शेवटी आपण मित्र आहोत ना. मित्राच्या आपल्या मित्रालाच तर कळतं, आणि म्हणूनच तर तुझ्यासाठीच खास मी हे आणलेलं आहे. घे, हे खाऊन घे. असं म्हटल्यानंतर आता तुझे हात बांधून ठेवलेत ना, बरोबर तू कसं खाशील असा विचार ना इथे मात्र आता सुरू असतो. आणि मग नागराज हळूच महिपचा हात सोडवतो का, तर त्याला वडापाव खायला द्यायला हवा याचसाठी. पण जेव्हा आता हात सोडवला जातो ना, तेव्हा मात्र महिप्त थोडी ना शांत बसणार आहे. कारण महिप्तला आता खूप जास्त राग आलेला होता. कारण त्याला या नागराजने बांधून ठेवलेलं होतं, आणि त्या चिचुंदरीनेच म्हणजे या आणि हे सगळं ना ती मुद्दामुळेच करते. पण मी आहे ना तुझा मित्र, तुला जास्त वेळ असा त्रासात मी बघू शकत नाही. असं बोलून त्याचा हात जो आहे ना तो मात्र नागराज सोडवतो. पण नागराजला हे सगळं महागात पडतं, कारण महिप्तला हात सोडवल्याबरोबर महिप्त तोच हात डायरेक्ट नागराजच्या गळ्याला लावतो. आणि आज तुझं मरण माझ्या हातूनच आहे, आता तू काही वाचत नसतोस, असं बोलून त्याच्या जोरात गळा दाबला जातो. महिप्त आता म्हणत असतो की मला जेवढा त्रास होतोय ना तेवढा त्रास तुम्हालाही देणार. तुला नाही तडपवून मारला ना, तर बघ माझं नाव सुद्धा महिप्त चिकरे लावणार नाही. आणि असं बोलून ना जोरातच ना त्याचा घसा आवळला जातो. आणि जेव्हा त्याचा घसा जोरात आवळला जातो ना, तेव्हा मात्र आता त्या नागराजला काही सुचत नसतं. नागराज पूर्णपणे लाल झालेला असतो. लाल हिरवा झालेला नागराज आता घाबरलेला असतो. पण तर महिप्त त्याला जोरात मागे ढकलतो, आणि मग महिप्तने ढकलल्याबरोबर तिथे खालीच नागराज कोसळतो. तर आता नागराज खाली कोसळल्याबरोबर वडापाव खायला महिप्तने आता सुरुवात केलेली असते. कारण महिप्तला ना आता कळून चुकलेलं असतं की हा नागराज जो आहे त्याचं मरण आपल्याच हातून आहे. म्हणूनच महिप्तने नागराजला एका झटक्यात खाली लोळवलेलं असतं. आणि त्यानंतर जेव्हा त्याला खाली लोळवलं जातं ना, तेव्हा मात्र आता कुठे जाऊन महिप्तला शांती मिळालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, सचिन हा एकटाच हॉलमध्ये त्याचं काम करत बसलेला असतो. सायली आणि अर्जुन तिथे येतात, आणि सायली, अर्जुन तिथे आल्यानंतर सचिनला लांबूनच पाहतात. हे काय, सचिन भाऊजी आले आहेत, पण अस्मिता ताई कुठे आहेत, असं सायली म्हणत असते. आणि प्रतिमा आत्याने त्यांच्यासाठी घारगे सुद्धा दिले आहेत. प्रतिमा आत्याने दिलेत म्हटल्यावर ती आवडीने खाईल असं सुद्धा कल्पनाच म्हणणं असतं. अगं पण ती रूममध्येच आहे, तिचं सध्या ना कुठेच लक्ष नाही. जेव्हापासून या दोघांची भांडण झाली आहेत ना, तेव्हापासून ना बिचारी ना माझी अस्मिता खूप जास्त शांत असते. काय झालं आहे ना ते तर बघायलाच हो. तर आता सायली म्हणत असते की आई, आपण दोघी जणी अस्मिताला समजवायला जाऊया, आणि तुम्ही दोघेही जण बाबा, आणि तुम्ही ना जरा सचिनशी बोला, म्हणजे सचिनला काय हो नको ते बघा. कारण आता या दोघांमध्येही असा दुरावा नको, या दोघांची भांडण मिटायला हवी, असं आता सायलीला वाटत असतं. आणि म्हणूनच सायली या सगळ्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेते, आणि सायली आता अस्मिताच्या रूममध्ये जायला निघते. तर दुसरीकडे मात्र अस्मिता ही एकटीच रूममध्ये शांत बसलेली असते. तिला आता करमतही नसतं, कारण सचिन तिच्यासोबत बोलत नाहीये. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गेले 2 ते 3 दिवस दिसतही नसतो. आणि तेवढ्यातच ना आता तिच्या रूममध्ये सायली आणि त्याचसोबत आता कल्पना आलेल्या असतात. आणि कल्पना आल्यानंतर अस्मिताला म्हणत असते की काय बस्मिता, तू अशी इथे बसली आहेस, आणि काय झालंय तुला. आमच्या अस्मिताच्या चेहऱ्यावरच स्माईल कुठे गेल्या हा. सचिन बद्दलची आता चौकशी केल्यानंतर सचिन पहिल्यांदा मला येऊन
सॉरी तरी बोलायचा, पण आता सचिनमध्ये इतका बदल झालाय ना की सचिन मला स्वतःहून येऊन सॉरी बोलत नाही आणि त्यामुळे ना मला जास्त हर्ट झाल्यासारखं वाटते. त्याच वेळेला एवढा सगळा विचार तू करत बसू नकोस, कारण हा जर विचार तू आता करत बसलीस ना तर हा सगळा तुझ्यासाठी घातक ठरेल, कारण तू 2 जीवांची आहेस आणि आता टेन्शन घ्यायची नसतात असं देखील आता कल्पना ही अस्मिताला सांगून समजावू लागते. त्यावर अस्मिता म्हणत असते की आई होग मला कळत्या. त्याच वेळेला आता सायली आणि त्यासोबत कल्पना या दोघीही जणी आता त्यांच्या नव्याचे किस्से सांगू लागतात की हे पुरुष ना असेच असतात, म्हणजे एखाद्या वेळेला भांडण झाले ना तर लवकर सॉरी बोलत नाहीत, कारण त्यांना खूप जास्त ॲटिट्यूड असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनबद्दल सांगत असते, तुमचा भाऊही तसाच आहे, बघितलंत ना कसे वागतात ते. त्यावर मात्र नाही, हा अर्जुनमध्ये आणि सचिनमध्ये खूप जास्त फरक आहे, कारण अर्जुन प्रत्येक वेळेला तुझ्याबरोबर विचार करतो, पण इकडे सचिन तसा नाहीये. सचिनमध्ये बरेच बदल झाले आहेत, हे मला स्वतः जाणवतायत. पण दुसरीकडे आता अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी इकडे मात्र आता तू दोघेही जणी प्रयत्न करत असतात आणि अस्मिताला सांगत असतात की उद्यापासून आहे ना जरा मॉर्निंग वॉक काही सुरुवात कर, कारण हे असं बसून राहून आहे ना तुझ्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये आणि तू कसं हॅप्पी राहायला हो, हे असं जर विचार करत राहिलीस तर याचा सगळा परिणाम ना तुझ्या बॉडीवर होऊ शकतो, हे सुद्धा लक्षात घे, असं कल्पना आता म्हणत असते. आणि जेव्हा कल्पना हे सगळं सांगून समजावते ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती सुद्धा आता अस्मिताला सांगत असते की हो आई बोलतायत ना ते बरोबर आहे अगदी. तू ना एक काम कर अस्मिता, आता तुला आरामाची गरज आहे. सचिन भाऊजींना व्यवस्थित समजावलं जाईल आणि तुमच्यातला हा दुरावाही लवकरच मिटेल, असं देखील आता सायली म्हणत असते, कारण सायलीला अस्मिताच्या डोळ्यातल ते दुःख दिसत असतं. अस्मिता म्हणत असते की खरंच तुझी खूप जास्त काळजी घेतो, तसं सचिन नाही घेत, होईल सगळं नीट, असं देखील आता सायली म्हणत असते. आणि त्याच वेळेला ना आता सायलीला अस्मिता म्हणत असते की तसंही सचिन सारखं अर्जुन तर थोडी ना बाहेर अखेर आहे. असं म्हटल्यानंतर इथे मात्र कल्पना म्हणते की काय काय बोललीस, पण आता या सगळ्यामध्ये ना पूर्णपणे पांघरून घालायचं काम ही सायली करत असते. सायली म्हणत असते की आई काही नाही हो, यांना उगाच काही बोलत असतात आणि आता अस्मिताला दोघे मिळून झोपवतात. दुसरीकडे सचिन डायनिंग टेबलवर त्याचं काम करत बसलेला असतो आणि तेव्हाच ना आता अर्जुन आणि त्यासोबत प्रताप हे दोघेही जण सचिनशी बोलायला गेलेले असतात. सचिनला विचारतात की तुझं काम झालं आहे का. त्यावर सचिन म्हणतो की हो माझं काम होत आलं आहे, पण थोडा वेळ लागेल. काय झाले बाबा, तुम्हाला काही बोलायचं आहे का, तर तसं बोला ना. हो मला थोडं बोलायचं होतं, याचसाठी आम्ही इथं आलो होतो. का काय झालंय. अस्मिता बद्दलच बोलायचंय. तुमच्या दोघांमधला हा दुरावा आता मिटवा रे. किती दिवस झाले तुम्ही दोघेही जण एकमेकांसोबत बोलत नाहीये, मग ते कसं वाटतं. म्हणूनच मी म्हणतोय तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद झाले आहेत ते आता संपवा. असं म्हटल्यानंतर बाबा हे वाद संपवायला खरंच काही नाही हो, पण अस्मिताचा स्वभाव आहे ना खूप जास्त बदललाय आणि मला ना तिच्या स्वभावाचाच राग येतोय, कारण पहिल्यांदा अस्मिता अशी नव्हती. आता ना इतकी कॉल वगैरे करायला लागली. तुम्हाला माहिती आहे का तिची ती सरप्राईज पार्टी अरेंज केली होती, तेव्हा मी अचानक येऊन तिला सरप्राईज दिलं होतं आणि तेव्हाही तिला असं वाटलं की मी पनवेलमध्येच कुठेतरी होतो आणि त्यामुळेच तिला येऊन मी सरप्राईज देऊ शकलो. आणि त्यानंतर सुद्धा ब्याच वेळेला तिने माझ्यावर संशय घेतला. पण माझं कामच असं आहे की मला कधी चेन्नई कधी इकडे या सगळ्यामध्ये फिरावं लागतं, पण तरी सुद्धा मी ह्या सगळा प्रवास आई टायमिंगला फ्लाईटने करत असतो. पण या वेळेला सुद्धा ती माझ्यावर शंका घेते. आणि तुम्हाला माहिती आहे का एकदा का मी कामात असलो ना तर सतत तिचे कॉल सुरू असतात.
मी जर एकदा कॉल रिसीव्ह केला ना, तर दर 10 मिनिटाला तिचे सारखे सारखे कॉल असतात. ती अक्षरशः ना माझ्यावर संशय घेते, म्हणूनच मला ना आता तिच्याशी बोलावंसंच वाटत नाही. असं देखील आता सचिन जो आहे तो प्रतापला बोलत असतो. पण प्रताप म्हणत असतात की अशी भांडणं तर एकमेका नवरा बायकोमध्ये होत असतात, पण दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. अस्मिता आता कोणत्या कंडिशनमध्ये आहे ते तुलाही कळते ना. म्हणजे अस्मिताला आता जास्त टेन्शन द्यायला नकोय. पण आता सध्याच्या घडीला तू तिच्याशी बोलत नाहीये, त्यामुळे अस्मिताचाही मूड ऑफ आहे. अस्मितालाही आपण समजून घ्यायला हवं. बाबा मला वाटतं समजून घ्यावं, पण तुम्हाला एकदा सांगू का, एकतर ती इथे राहते, त्यामध्ये सुद्धा मी तिला ॲडजस्ट करतो की चालेल ठीक आहे, तुला जर जिथे फ्री वाटत असेल तिथे राहा. कारण आईलाही असं वाटतं की अस्मिताने घरी राहावं, पण अस्मिता घरी राहतच नाही. अस्मिता फक्त इथेच थांबत असते. मग या सगळ्यांमध्ये मला हेच वाटतं ना की अस्मिताला मी इतकं सगळं समजून घेतो, तर अस्मिताने ही मला समजून घ्यायला हवं. अस्मिताने या बाजू सगळ्या काही सावरून घ्यायला हव्यात, पण त्यावेळेला अस्मिता कोणतीही बाजू सावरून घेत नाही ना, याचाच मला खूप जास्त राग येतो. असं देखील आता सचिन बोलत असतो. सचिन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला समजतायत, पण आता आमच्या अस्मिताला सुद्धा थोडा वेळ देत जा. कारण अस्मिता 2 जीवांची आहे आणि त्यामुळे ना तिची जास्तीत जास्त काळजी घेणं आपलं सुद्धा कर्तव्य आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. आता सचिनही म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील ना तेवढे प्रयत्न करतोय, पण तुम्ही रिलॅक्स व्हा. मला कळते ते तुम्हाला तिच्याबद्दल खूप जास्त काळजी वाटते, तिच्याबद्दलचा अपुल्यपणा आम्हाला दिसतोय. आणि अर्जुने समजवल्यामुळे सचिनलाही आता बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात. आणि तुम्ही सचिन भाऊजींना समजवलं का? हो, सचिनचं आणि आमचं बोलणं झालं आहे, आता तो आहे व्यवस्थित. मग काय झालं, तुम्ही अस्मिताशी बोललात का? हो, आम्हीही अस्मिता ताईंशी बोललो आहे, सगळ्या काही गोष्टी बरोबर आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय झालं, आता झोपायचं का? हो, झोपायचं आहे, सगळं आवरून झालंय, आता आपण झोपूया, असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो. सायली म्हणते, अच्छा, तुमचं आवरून झालंय का? मग हे सगळं काय आहे? म्हणजे समोर मला काहीतरी दिसतंय, तो पसारा नेमका आहे तरी कसला ते तरी मला कळू दे, असं बोलूनच ना आता मात्र त्याच्यावर आवाज ना सायली चढवत असते. तर सायलीला अर्जुन म्हणत असतो की बायकांची ना दूरदृष्टी जी असते ना ती एकदम परफेक्ट असते, म्हणजे बायकांची नजर इकडे तिकडे फिरत असते आणि तुझी तशीच आहे, नजर इकडे तिकडे बरोबर फिरते. पण नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी मी हँडल करीन, असं बोलूनच ना आता मी सगळं आवडतो याचसाठी तर मी लग्न केलं आहे ना, कारण मला माहिती होतं ना माझं आयुष्य व्यवस्थित नव्हतं आणि ते मला तू करायला लावलेस, माझं आयुष्य एकदम लाईनवर लावलेस आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला करायलाच लागतील, असा विचार ना अर्जुन करत असतो. तर सायलीला मात्र हे सगळं बघूनच ना खूप जास्त हसू येत असतं. तर त्यानंतर मात्र आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, नागराज आता इतकं होऊन सुद्धा ना खूप जास्त उशिरा घरी आलेला असतो. आणि नागराज जेव्हा एवढा उशिरा घरी येतो ना, तेव्हा मात्र आता नागराजला ती माय येऊन ज्या विचारते आणि म्हणत असते की काय हो, कालच तुम्हाला सांगितलं होतं, तरी सुद्धा तुम्ही आज हेच केलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, कालच तुम्हाला सांगितलं होतं की घराबाहेर थांबायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही काल रात्रभर घराबाहेर होतात, हे तुमचं खूप चुकलेलं आहे. उद्यापासून जर असंच जर तुम्ही बाहेर थांबणार असाल ना, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला घरात घेतलं जाणार नाही, असं ठामपणे सांगितलं जातं. दुसरीकडे सायली आणि अर्जुनही बोलत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन साईला म्हणत असतो
की त्या तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडल्या नव्हत्या, पण आता बऱ्याच गोष्टी आपल्याला शोधायला हव्या. म्हणजे हा बाबू ड्रायव्हर हा फक्त ट्रक चालवत होता, पण या ट्रकचा जो मालक असेल ना, त्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतील. म्हणजेच आपल्याला आता ट्रक ड्रायव्हरला शोधायला हो, असं सायली म्हणत असते. कडे मात्र सुमनने नागराजला परत एकदा म्हटलेलं असतं की काल एवढं होऊन सुद्धा तुम्ही आज महिप्तलाच भेटायला गेला होतात ना. त्यावर नागराज मात्र आता शांतच असतो. पण आता प्रतिमाने नागराजला धमकी दिलेली असते की घराबाहेर पडला तर पुन्हा घरात घेतलं जाणार नाही. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.